हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. तर आज जयंती कसं सेलिब्रेशन करतात पेनमध्ये तुम्हाला सगळं दाखवतो आणि आम्ही त्यानंतर जाणार आहे जेवायला साक्षीला घेऊन बाहेर. मोठं खायला. संडे आहे, सुट्टी असल्यामुळं आज मोठं खायला जाणार आहे. चला आता जाऊया.
कसं वाटाले साक्षी सोनाली आज स्वयंपाक केला नाही तुम्ही दोघे? हा बरं वाटाले. रोज रोज बाहेरची भाजी काय रोज? हा साक्षी तुझं काय म्हणणं आहे? रोज रोज बाहेरचं नको. स्वयंपाक करायला कंटाळा आहे साक्षीला आमच्या. आज हे दोघंच दिसणार आहेत नवीन सितारे. एवढं सगळं मसाला पापड तुम्ही संपवू द्या. कसं वाटायला लागले? बरं वाटाले. बाहेर जेवायला येऊन कसं वाटाले? रोज रोज बाहेरचं लागते मला. घरातलं जास्त खावं वाटत नाही. साक्षी बरोबर टॉन्ट मारले. हा बहिणीवर टॉन्ट मारा लागली. आमचं जेवण आलेलं आहे. साक्षी आठवण केली आम्हाला व्हिडिओ करा आमचं म्हणून. जेवण आले व्हिडिओ करत नाही काय नाही. कशाची कुठली भाजी असून आली? खतरनाक भाजी आहे. पनीर कोलीवाडा. आम्ही नॉनव्हेज खात नाही त्यामुळं व्हेज असते आपलं सगळं. कसं वाटाले? चांगला आहे का टेस्ट? ठीक आहे. सांगा काय सुपर. रोज रोज पनीर काजू मला खायला दे जावा. असणार नाही मी किती बी द्या मला. काजू आणि पनीर स्पेशली पनीर किती बी द्या. बस बघा जेवण झालेलं आहे. काय पाहिलं तू सायस नाही पुन्हा आली? वाईट आहे ना का आणि काय आहे? हां बघ नाही तर काय साक्षी पोट भरलं का ना? भरलं. ठीक आहे. तर गाईज आम्ही जेवण वगैरे करून जयंती सेलिब्रेशन करून तर कसं वाटलं साक्षी जेवण? सुपर. छान वाटलं जेवण. बाहेरचं जेवण म्हटलं कोणाला चांगलं वाटत नाही ते सांगा मला. ऐसा कोई है क्या बाहर खाना खाने के लिए गया है उनको अच्छा नहीं लगा. आणि जयंती सेलिब्रेशन पण खूप मस्त झालेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पूर्ण बघा आणि आमच्या व्हिडिओला चॅनलला चक्करपारा करा. आणि आमचं लास्ट व्हिडिओला व्ह्यूज भरपूर आलेला आहे. तसंच आम्हाला सपोर्ट करत राहा. कुठला व्हिडिओ होता तो? कुठला होता का? पाडव्याला घेतलं 2 लाखाचं सोनं घेतलोच तर हायच. सोनं तर काय घेतलं नाही. आम्ही काय गरीब माणसं कोण घेते आपल्याला. तसंच आमच्या व्हिडिओला सपोर्ट करा. तुमची सपोर्ट आम्हाला खूप आवश्यक आहे आता. असं आहे का? साक्षी तुझी काय अपेक्षा आहे? साक्षी काय तर बोलणार आहे आज. काय तर बोल एक शब्द साक्षी. तर काय साक्षीला आम्ही आणलोय पेनला. मग साक्षीला जरा इकडे फिरवायला मुंबई बघू दे म्हणलो कसं असते. कर्नाटक बघून बस झाली म्हणली. तर आता आपण अलिबाग बीचला पण जायचं आहे. तुम्हाला दाखवतो थोड्या दिवसानं जरा सुट्ट्या बिट्ट्या ॲडजस्ट होऊ दे. तर अलिबाग बीचचा पण व्हिडिओ दाखवतो. आम्ही गेल्या वेळेस गेलो होतो पण अलिबाग बीचला काय गेलो नाही. बागा बीच, काशीद बीच, मूड जंजिरा एवढंच झालं आमचं. आम्हाला ते फ्लॅश पडलं ना अलिबाग बीचला खूप चांगला असतं. तिथे पण जायचं. तिथं पण आम्ही जाणार आहे आता नेक्स्ट संडेला. म्हणजे बरोबर 8 दिवसानं आम्ही जाणार आहे. साक्षीला घेऊन जाणार आहे. आम्ही बघितलेलं आहे बीच. तर सोनालीचं म्हणणं काय आहे सांगा? बीच हे सगळे एकच असतात. सगळं समुद्र एकच असतो. फक्त बीचांची नावं वेगवेगळे असतात असं म्हणायचं. वातावरण पाणी चेंज असतं. नाही सगळं एकच आहे असं सोनालीचं म्हणणं आहे. त्यामुळे सोनालीचं एक ठरवल्या
एकाच बीचला जायचं आणि गपचूप आणि घरला तिथेच यायचं. एन्जॉय करायचं. तिथेच घरला यायचं. हे वेगळ्या ठिकाणी जाऊन काय फायदा नाही. सेम असते बोलली सगळं. असं सोनालीला गेल्या वेळेस गेल्यानंतर समजलं. म्हणजे आम्ही गेल्या वर्षी गेलेलो होतो, तेव्हा अजून आमचं युट्यूब चॅनल नव्हतं, पण आम्ही गेलेलो 3 बीच फिरलो. पण 3 बीच सेम आहेत सोनाली, असंच म्हणणं आहे सोनालीचं. आणि ह्या वेळेस गेल्यानंतर एकाच बीचला जायचं आणि परत यायचं असं सोनालीचं म्हणणं आहे. तर गाईज बघू तिथे गेल्यावर काय प्लॅनिंग वगैरे झालं तर ठीक. दुसरीकडे पण फिरून येऊ. जेवण भारी, तुम्हाला भारी वाटलं? जेवण भारी वाटतंयच बाहेर गेल्यानंतर. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. साक्षी लाईक बाय बाय करा, कर. शेअर करा. आणि काय म्हणणार आहेस पुढे आमच्या चॅनलला सबस्क्राईब कर म्हण. साक्षी म्हण आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट करा. साक्षी बोलत नाही, मुख्य आहे. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय बाय.